काल आपल्या या मकरदोकडा डॅमवरती एक दुर्घटना घडली हो. ज्यामध्ये 2 मुलांचा मृत्यू झालेला आहे. बरोबर आहे सर. तर जे मुलं या ठिकाणी आले होते हो. तेव्हा तुम्ही या ठिकाणी मला वाटते नोकरी करत होते. हो हो ड्युटीवर असताना तुम्ही काय बघितले या ठिकाणी? हा काय तर सर झालं? मी काल इथं बसून होतोय. इथं बसून असल्यानंतर हे मुलं इथं आंघोळ करायचे. आंघोळ करता करता तिथं 3 जण होते. हा. 3 जण तर मग मी बसलो अजून थोडं पाहत. ते तिथंच आंघोळ करत होते. त्याच्यानंतर हे आणि काही पब्लिक या बाजूला उभी होती. बरं. हे या बाजूला उभी Public पण होती. होती या- हा हा या बाजूला पब्लिक पण होती. या पब्लिकच्या नंतर हे लोक 3 मुलं असे गेले. तेव्हा तितक्या वेळेत मला लक्ष नाही. हा. त्याच्यानंतर एक मुलगा येता दिसला. म्हणजे तो चालला तो बाहेर कुठे? होता का? हा तो बाहेर होता म्हणजे इतक्या पाण्यामध्ये होता. बरं. आणि 2 मुलं आतमध्ये हा 2 मुलं आतमध्ये होते. त्याला आवाज दिला मी. त्याला आवाज दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं बाबू थोडस मागे निघा, तिकडे जाऊ नका. त्याला आवाज दिला. तू त्यालाही आवाज दिला. ते दंदन तिकडे लोक दिसायचे. ते त्या लोकांना घेऊन येण्यासाठी तो तिकडे गेला. कोण? ते 2 पोरं नाही का? 2 पोरं. हा ते तसे तळाकडे इकडे जातो बा मी या लोकांकडे नाही का? या लोकांकडे जातो असं वाटलं असेल त्याला. धड हो थोडेसे पोहोच दोघे जण चालले होते. इतक्याला पाण्यातून होते ते पोहोच गेले. ते पोहोच गेल्या सांगून राहिलं पण ते ऐकायला तयार नाही. त्या मुलालाही माहित आहे. मग त्याच्यानंतर त्या सरपंच बाई होत्या आमच्या गावच्या. बरं, त्या पण हा इथे होत्या का? हा त्या इथं होत्या. त्याने पब्लिकच मी आवाजच एवढा केला सर का फार मोठं बोंब बोललो त्यांना. तर त्या लोकांनी आवाज दिला पण ते लोक थांबायचे काम नाही. दोन्ही मुलं त्या मुलांनाही आवाज दिला. त्या मुलाला ते जो एक मुलगा होता त्याला सुद्धा आवाज दिला. बाबू म्हणलं आवाज दिला का नाही दिला? इकडे पाहून राहिले तुम्ही म्हणलं हे करून राहिले ते करून राहिले. आवाज दिला ना म्हणलं तर हो म्हणे. आता काय करू म्हणे मी ऐकून राहिले तर. आणि हवा खूप होता सर. हा अच्छा, साधारण घटना कुठल्या असतात? हा दगडाच्या थोडासा समोर आहे सर. हा जो दगड दिसते ना बस ह्या दगडाच्या थोडासा समोर बस काहीच नाही. असे चालत आले पाण्यातूनच. ते काय? हो पाण्याखाली जमीनच सरकली ना त्यांची. अच्छा. पाण्याखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. त्याच्यामुळे ते हे झाले मग हे असे आले ते. ही जी जागा आहे हो. या जागेमध्ये काही खोलवर भाग वगैरे आहे का? खोल म्हणजे हे 20-25 वर्षाच्या अगोदरची नाली आहे का काही माहित नाही पण ते खुदाई केलेली आहे. अच्छा, हा खोलवर हा नाली आहे. हा खोलवर हा नाली आहे. ते जवळपास लगेच लंबी नाली आहे. अच्छा, हो, हो. नालीमध्ये ते हा ते नालीतच गेले मग हे जमीनच नाही राहिली ना त्याच्याजवळ. नाली म्हणजे दोन्ही भागाच्या मधामध्ये असा गड्डा असल्यासारखा आहे. हेच म्हणजे नालीच त्यांना बाहेर निघायला कुठे नाही संधी पोहोचायला मिळाली. काहीच नाही मिळाली त्यांना. अच्छा, पोहोचाच नाही आला त्यांना. ते पोहोच गेले पण पोहोचा आलं नाही त्यांना. साधारण किती वाजताची घटना असेल? हे 4 वाजताची घटना आहे. 4-4:30 वाजता जवळपास. बरं. हम्म. मग तो जो दुसरा मुलगा जो बाहेर उभा होता तो त्या मुलगा ना त्या इतक्याला पाण्यामध्ये होता. तोही होता? हा तोही होता पाण्यामध्ये होता. तो त्याला आवाज देऊन राहिला. हा. तो पण त्याच्या अंदर चालले गेले. बरं, मग ते दोघे अंतर गेल्यानंतर बाहेर आलेच नाही? नाही आलेच नाही हा जो मग. बाहेर होता मुलगा, हो मग यांनी काय केलं? काही नाही केलं. तो बाहेर आला आणि त्या बाहेर आल्याच्या नंतर तो आपले कपडे लावायला लागला. कसं जी म्हणे यायला कोण वाचून म्हणे कोणी वाचणार म्हणून ते चालले म्हणलं आतमध्ये. ते ऐकून नाही राहिले म्हणलं. जे लोकं public होते, हे हा इथून पब्लिक त्याला बोंबलत होते. प्रयत्न नाही केले ना प्रयत्न- वाचवण्याचा? कोणीच नाही पोहोचायचं. जमिनी येथून तर आपण जाऊ शकत नव्हतं आणि आपल्याला पोहोचा येत नाही झाडाचं. तर ते पब्लिकही बोंबलाची बाहेर निघ असं बोंबलाचं आम्ही पण ते कोणीच काही हे नाही केलं. अच्छा. हम्म. तर एक डेड बॉडी या ठिकाणी सापडली असं माहित पडलेलं आहे मला. हो हो दुसरी डेड बॉडी जी या ठिकाणी आतमध्ये आहे, हो तुम्हाला काय वाटतं की आतमध्ये त्या नालीमध्येच फसून असली पाहिजे असं वाटतं? फसून म्हणजे ते आतमध्ये असली पाहिजे. ते बिलकुल पक्का. हो आतमध्ये 2 जण होते. अच्छा. हम्म. त्याच्यानंतर इथली जे आपण सूचना पोलिसांना दिली, पोलिसांनी आल्यानंतर पोलिसांनी काय प्रयत्न केले? हा पोलिसांना सूचना दिल्याच्यानंतर पोलिसांनी पाहिलं ते नाव टाकायला लावले हे ते केलं. त्यांनी नाव टाकल्याच्या नंतर पाहिलं प्रयत्न त्या गडाला काय आले नाही. गडाला आल्या नाही त्याच्यामुळे मग ते सायंकाळी 7 वाजले 7-7:30 वाजले तोपर्यंत प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते काही बॉडी मिळाली नाही. सर मी यांना सांगत असतो का बाबू इकडे येऊ नका इकडे जाऊ नका. त्यांना असं विनंती करतो काही पाहायचं काम नाही. ते पण लोक काय करतात आम्हाला सगळंच माहिती आहे म्हणतात आणि माहीत असून शानी आम्ही खमेरी दाखवतात थोडी जोराही दाखवतात आणि आम्हाला शिवीगाळ करून शानी प्रयत्न करतात आणि मग आम्हाला चुपचाप राहावं लागते. माझ्या एवढंच म्हणणं आहे शासनाला इतकंच म्हणणं आहे का हे क्षेत्र जे आहे आम्ही 15 ते 20 वर्ष झाले मी इथं ड्युटी करत असतो. पूर्वी तर काहीच नव्हतं पण आता ह्या 5-6 वर्षापासून हे पाहून राहिलो हे क्षेत्र इतकं प्रख्यात झालेलं आहे. काही लोक कुणी कोणाचे नाही. आज मयत होते आणि उद्या लोक तयार होते आणि कुणी कोणाला ऐकत नाही. फक्त एवढंच शासनाला विनंती आहे सर का या ठिकाणी या आपलं प्रतिबंधित क्षेत्र व्हावं बस माझी एवढीच विनंती आहे. बाकी काही नको आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास आहे.